श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं सुख हे कुणाच्या शोषणातून उभं राहत असेल तर नरकाची व्यवस्था ही आज आत्ता आणि इथंच आपण स्वतःसाठी उभी करत आहोत. कारण नरक ही भौगोलिक जागा नसून कल्पनेतून जन्माला आलेली मानसिक अवस्था आहे, जिथं श्रोते हो माणसाला फक्त मनाची अत्यंत नीच बाजू हे आयुष्यभर खात राहत असते. आणि याच न्यायानं आपण सगळेच कुणाच्या तरी शोषणावर जगत आहोत. फक्त ते उघड्या डोळ्यांनी दिसून येत नाही. म्हणून श्रोते हो, माणूस स्वतःला स्वच्छ मानत असतोय. म्हणूनच माणसानं कुणालाही जगण्याचे तत्व वगैरे हे शिकवायला जाऊच नये. कारण काही गोष्टी या आपल्या पदरात आणि सदऱ्यात झाकून ठेवायच्या असतात. श्रोते हो, आपण आपलं आयुष्य हे निरंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहावा. यश येण्याची खात्री नसली तरी आरशात बघताना स्वतःची किळस आली की आपण स्वतःला समजावं. आतमध्ये डोकावून पाहण्याची वेळ ही आता आली. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दागिन्यांनी शोभून दिसण्यापेक्षा स्त्री ही जास्त शोभून दिसते. ती तिला मिळालेल्या स्वातंत्र्याने आणि त्या मिळालेल्या स्वातंत्र्यात सुद्धा तिनं जपलेल्या तिच्या चारित्र्याने. ज्या लोकांना खोटं बोलण्याची सवय असते ते सत्य ऐकल्यावर खूप लवकर चिडत असतात. मित्राला तेवढंच पैसे उधार द्या जेवढं तुम्ही विसरू शकता, नाहीतर मित्र आणि पैसा दोन्ही विसरा. ज्यांचा फोकस यश मिळवण्यापेक्षा अपयश टाळण्यावर अधिक केंद्रित असतो, अशा व्यक्ती आयुष्यभर एका भीतीच्या छायेत जगत राहतात. संकटांशी झुंज देऊन स्वतःला उभं ठेवा. कारण तुमच्या बर्बादीची वाट पाहणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी असते. आपण एकटं जरी पडलो तरी खचून जायचं नाही. उलट देवाला आपलं चांगलं व्हावं असं वाटत असतं. म्हणून आपल्याला त्यानं एकटं पाडलेलं असतंय असं समजून आपण लढत राहायचं आणि भिडत राहायचं. सत्याच्या आवाजाला माणसं बहिरी होतात आणि खोट्याच्या कुजबुजीला गर्दी जमत राहते. चूक सिद्ध झाल्यावर लोक माफी मागत नाहीत. उलट तुमची चूक सिद्ध करण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावत राहतात. समजूतदार लोक कधी भांडत नाहीत, फक्त आग लावून ते बाजूला होतात. व्याज आणि माज हा फेडावाच लागत असतोय. कारण कर्म हे कुणाला चुकत नसतं. वेळ काढून वेळ त्यालाच द्या ज्याला त्याची जाणीव असेल. कोणी पहाटे 5 वाजता उठून दिवस सुरू करतो, तर कोणी रात्री 2 पर्यंत मेहनत करतो. कोणी 22व्या वर्षी बिझनेस सुरू करतो, तर कोणी 35व्या वर्षी स्वप्न पाहायला सुरुवात करतो. काही लोक 2 वर्षात यशस्वी होतात, तर काहींना 10 वर्ष लागतात. पण दोघंही यशस्वी होतातच आपापल्या वेळी. म्हणून तुलना थांबवा. तुमचं आयुष्य, तुमचा प्रवास आणि तुमचं वेळापत्रक हे वेगळं आहे. उशीर झाला तरी हरकत नाही. लवकर सुरुवात केली तरी घाई करू नका. कारण जगायचं आहे आपल्या पद्धतीनं, शांतपणे आणि विश्वासानं. सर्वात सुंदर कला स्वतःचं दुखणं लपवणं. सत्याला सजावटीची गरज लागत नसते. देवाची भक्ती तेव्हाच कामी येते जेव्हा आपलं कर्म चांगलं असतं. एकीकडे हात जोडून दुसरीकडे आग लावणाऱ्याला देव पावत नसतो. ज्यावेळी घरात कुणाशीच कुणाचं पटत नसेल
तेव्हा समजून जा आपल्या घरात बाहेरच्या माणसांचा प्रवेश झाला आहे. संस्कार चांगले असतील तर व्यक्ती कुणाच्या ताटातलं हिसकावून खात नाही आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपल्या ताटातलं थोडं दिल्याशिवाय राहत नाही. आयुष्यात सहनशीलता ठेवा, कारण वेळ कोणाच्या दारी मुक्कामी थांबत नसते. सुखाचा दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होत असते. पण शेवटी कळतं की हातातून निष्ठून गेलेल्या वेळेतच खरं सुख होतं. सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं, जे दररोज उमलत राहावं. आणि दुःख हे गळणाऱ्या पाण्यासारखं असावं, जे क्षणात निघून जावं. प्रत्येक दगडात देव सापडला असता तर पायरी कधीच बनली नसते. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक माणसाकडून चांगलीच अपेक्षा केली असती तर जीवनातला आंबट गोडपणा कळला नसता. जे लोभाने येतात ते वेळ सरली की निघून जातात, पण जी माणसं आपुलकीने येतात ती संकटांना सुद्धा खांद्याला खांदा लावून उभी राहतात. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर विचार, कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती ही विचारात असते. कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब हे कधीच पुसलं जात नसतं, तर ते अधिक जास्त चमकून उठतं. चढ उतार नसतील तर ते रस्ते कसले, आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसलं. कधी कधी लोक तुम्हाला न ओळखता चुकीचं समजतील, तरी चांगलं कर्म करत राहा, कारण लोक बदलतील पण कर्म नाही. कर्म तुम्हाला संकटात सुद्धा उभं ठेवेल. तुमचं कर्म हे तुमचं संरक्षण आहे, ना नाव, ना पैसा, ना सत्ता. जगात सर्वात मोठं सुरक्षा कवच म्हणजे तुमचं पवित्र कर्म. जो चांगलं कर्म करतो देव स्वतः त्याच्या मागे उभा राहत असतो. संसार सुखाचा होण्यासाठी लय मोठी गाडी, लय मोठा बंगला आणि सोनं नाणं महत्वाचं नाही. ज्या घरातील बायको नवऱ्याला समजून घेते आणि नवरा बायकोला समजून घेतो, अशा जोडीचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नसतो. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू बदलले तरी जिव्हाळा हा ऋतू कधीच बदलू देऊ नका, कारण तो आयुष्यभर आपुलकीचा ओलावा टेकवून ठेवत असतो. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, आलेला अनुभव आणि भेटलेली माणसं. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतकं जरूर चांगलं व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतकं मूर्ख होऊ नका.